पुढची बातमी अकोल्यातून आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर काल दुपारी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यामध्ये पटेल गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर अकोट इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते, मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे। त्यांच्या मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये रात्री उशिरा एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। उबेद खान कालू खान उर्फ रजिक खान या आरोपीला अकोल्यातील पणज येथून अटक करण्यात आली आहे। हा हल्ला राजकीय की जुन्या वैमनस्यातून करण्यात आलेला आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव या संदर्भात अधिक अपडेट देतील। कुंदन, काल हल्ला झाला होता त्यांच्यावर आणि ते स्वतः दुचाकी चालवत उपचारासाठी पोहोचले होते अशी बातमी समोर आली होती, आणि आज अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येते आहे। कसं काय म्हणजे तिथलं वातावरण आणि काय परिस्थिती आहे? बरोबर आहे। काल काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला होता आणि ते गंभीर जखमी झाले होते। अकोट अकोट शहरामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते खासगी रुग्णालयामध्ये। मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळं त्यांना अकोटमध्येच ठेवण्यात आलं। त्यांना अकोल्यात हलवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते करता आलं नाही आणि पहाटे त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली। त्यानंतर अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरलेली आहे आणि या प्रकरणी एका आरोपीला काल रात्री अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यासोबत अजून काही आरोपी असतील, त्यांचा शोध पोलीस घेत आहे। मात्र आज त्यांच्या पुतण्याने गंभीर आरोप करत राजकीय क्षेत्रातील काही लोकांची नावं घेतलेली आहेत आणि त्यांचाही याच्या मागे हात असल्याचं स्वतः हिदायत पटेल यांनी सांगितल्याचं त्याचं म्हणणं आहे आणि त्यानुसारच आता त्यांनी तक्रार दिलेली आहे आणि जोपर्यंत या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत आता पोलिसांना देखील या प्रकरणामध्ये त्यांच्या आरोपाची पोलीस दखल घेतात का ते पाहावं लागेल आणि लवकरात लवकर आरोपींना शोधून त्यांना अटक करणं पोलिसांसमोर आव्हान असणार। तुझा धन्यवाद आपण कुंदन दिलेल्या माहितीसाठी।